MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। एक अधिसूचना प्रकाशित केलेली आहे। माझी सर्वांना पहिल्यांदा विनंती आहे की त्या अधिसूचनेला हरकती घेण्याची वेळ 30 तारखेपर्यंत आहे। त्यामुळे पहिलं काम उद्या सकाळी काय करा, तर तुम्हाला जे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल ते ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांचा आहे। ज्यांच्या जमिनी जात आहेत आणि ज्यांचा याला विरोध आहे त्या सर्वांनी या अधिसूचनेला हरकत घेण्याचा प्रस्ताव उद्यापासून तयार करायला लागा। आज तारीख 14 आहे, त्यामुळे 15 दिवसाचा कालखंड आहे। हे काम आपण करावं ही पहिली आपणा सर्वांना सूचना। सरकारने काय पण राजू शेट्टींनी आणि सतेज पाटील आणि खास करून बीजी पाटलांनी जे भाषण केलं त्या तिन्ही भाषणांना माझा पाठिंबा पहिल्यांदा देतो। कारण एवढा आता वेळ नाही माझ्याकडे आणि राजू शेट्टींना गुन्हे अंगावर घेण्याची सवय आहे। आम्ही अजून त्यामुळं राजू शेट्टींनी अतिशय थोडक्यात तुम्हाला सगळे मुद्दे सांगितले। आमच्या सतेज पाटलांनी सांगितलं 15,000 पुरुषांना लिंग न पाहता कायदा संपवून त्यांना 2 वर्ष यांनी पोचलं। 80 लाख महिला म्हणे बोगस आहेत, बोगस आहेत तर चौकशी करा। कुणी त्यांना त्यात नोंदवलं याची चौकशी करून त्यांना तपासून ज्यांनी जबाबदारी घेतली, ज्यांनी त्यांच्या शिफारशी केल्या त्यांच्याकडून पैसे वसूल झाले पाहिजे। 34,000 कोटी रुपये किंवा काहीतरी अशी 28,000 कोटी काहीतरी रक्कम आहे। महिला बोगस आहे म्हणता, आमच्याकडे अशा अनेक महिला आहेत की ज्या अत्यंत गरीब आहेत आणि त्या 1500 रुपयाची वाट बघतात, त्यांची देखील नावं त्यातून गेलेली आहे। याचं काय करणार हे त्याविषयी सरकारला माहिती नाही। अंगणवाडीच्या सेविकांचे, आशा वर्करची पगार वेळेवर दिले तरी आम्ही सरकारचं कौतुक करू। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रायोरिटी सेक्टरचे पैसे कमी झाले। 18,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम नळ पाणी पुरवठ्याची बिलं थकलेली आहेत। महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन महाराष्ट्रात उत्साहाने ज्या तरुणांनी काम केलं त्या सुशिक्षित बेकार तरुणांना 5 लाख तरुणांचे जवळपास 80,000 कोटी रुपये आज थकीत आहे सरकारने दिले। महाराष्ट्रात सरकारकडे पैसे नाहीत अशी एका बाजूला परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार वेगवेगळे रस्ते करायच्या स्वप्नांचा लोकांच्या समोर एक स्वप्न देण्याचं काम सुरू केलं। सगळ्या बागायत भागातून रस्ता नेणं हे राज्याच्या हिताचं नाही। मसुजीवाडी पासून आयकडे खुर्द पर्यंत सगळ्या रस्त्यांना, सगळ्या रस्त्याच्या खाली जाणाऱ्या जमिनी या बागायत आहेत। सरकारने बागायत नाही केली। या लोकांच्या कष्टानं स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढून, लोकांनी कर्ज काढून योजना केल्या आणि आपल्या जमिनी बागायत केल्या। आता 8-10-15 वर्षापासून त्यांना त्याची फळं मिळायला लागली। स्वतःच्या हिमतीने कष्ट करून लोकांनी कर्ज फेडली आणि आता आमच्या पोराबाळांना जरा 4 पैसे जास्त उघडायला लागले तर सरकार आता आमच्या जमिनी काढून घ्यायला लागल्या। यासाठी आपल्या सगळ्यांचा हा खरा म्हणजे लढा आहे आणि म्हणून हा लढा समर्थपणाने पुढे नेण्यासाठी तुम्हा सगळ्यांची एकी पाहिजे। बीजी पाटील एक निर्णय करा, पहिली मान्यता जो देईल ना त्याचं काय करायचं ह्याचा एकदा निर्णय करा। मी काय करायचं करत नाही, आपण सगळे सामुदायिक आहे, सर्व पक्षी आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी बसून ठरवा पहिली सही करणाऱ्याचं काय करायचं, पहिले 10 सह्या करणाऱ्याचं काय करायचं, मान्यता देणार।
आणि मला सीए भुयाचा एक मुलगा भेटला. त्याने म्हटलं, साहेब आम्हाला वाटतं रेडी रेकनर प्रमाणे दर मिळणार. आम्हाला हे लक्षात आलं नाही बाजारभावाप्रमाणे मिळणार आहे, रेडी रेकनर बाजारभावाप्रमाणे मिळणार आहे. बाजारभाव वेगळा असतो आपल्या देशात आणि रेडी रेकनर वेगळा असतो. गुंठ्याला रेडी रेकनर जर 70,000 रुपये असेल तर बाजारभावात गुंठ्याला 5 आणि 10 लाख रुपये असतात. तुम्हाला सरकार देणार ते 50-60 हजार रुपये गुंठ्याचा दर. आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेला पैसे टाकले की जनता आपलं म्हणणं मान्य करते, अशी राज्यकर्त्यांची मानसिकता आहे. तीच मानसिकता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत करायचं काम आता करतात. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हा सर्वपक्षीय आंदोलन आहे. सरकारवर या भागातल्या जनतेचा रोष कमी होण्यासाठी सत्तारूढ पक्षात असणाऱ्या मान्यवरांनी देखील याची नोंद मुंबईला कळवण्याची व्यवस्था करावी. सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांनी ते जर वर कळवलं तर त्याची गांभीर्यानं काहीतरी नोंद घेण्यात येईल असा आमचा गैरसमज आहे. घेतली असते तर आतापर्यंत काहीतरी संदेश आला असता. पण आज सीबी पाटलांचं भाषण ऐकून मला पुन्हा एकदा प्रेरणा वाटते की काहीतरी जमेल. या भागातले आमदारही असते तर बरं झालं असतं. त्यांना काही वेळ नसेल कार्यक्रमाचा किंवा उद्या काहीतरी बैठक बोलवली असेल, काय असेल ते. पण सर्व ओळीनं सगळ्या आमदारांनी हे जे शेतकऱ्यांच्या अरिष्ट आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण सत्तेत आहे, साहेबांना कसं वाटेल, साहेबांना आवडेल का, अशा गैरसमजात राहू नका. साहेब नागपूरला राहतील, तुमची आणि आमची सगळ्यांचीच भेट व्हायची. साहेबांना काय, साहेबांना मग माझा प्रश्न आहे की वर्ध्याच्या पलीकडं रामटेक नावाचं एक नागपूर जिल्ह्यात देवस्थान आहे. नागपूर जिल्ह्यात नाही, रामटेक हे प्रसिद्ध, देशात प्रसिद्ध असणारं रामाचं केंद्र आहे. तिथे आम्हाला जाऊस वाटतंय. जरा वर्ध्यापासून पलीकडे रामटेकला जाऊ दे रस्ता, रामटेक पासून भंडारा गोंदियाला जरा तिकडे जाऊ दे रस्ता. आणि म्हणून याचा उद्देश काय रस्त्याचा हे जनतेला कळेना झाले. आताचा जो लाईन आहे की नाही, की पंढरपूर हे देशातल्या आणि दक्षिण भारतातल्या भाविकांचं केंद्र. आषाढी एकादशीला किती गर्दी जाते, सगळे मार्ग फुटलेले असतात. त्या पंढरपूर पासून आता लांब रस्ता निघाला, 25 किलोमीटर लांब निघाला रस्ता. अरे शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर नाही जोडत. पंढरपूरला तुमचा रस्ता जात नाही. सगळ्यात मोठं शक्तीचं शक्तीपीठ पंढरपूर आहे, तिथं रस्ता तुमचा जायला झालाय. हा शक्तीपीठ आहे का शेतकऱ्यांची ही मार्ग आहे, हा एक महाराष्ट्रातल्या जनतेने विचार केला आहे. रस्ते करायला आमचा विरोध नाही. विकासाच्या कोणत्याही मुद्द्याला आम्ही कधी आजपर्यंत विरोध केलेला नाही. पण रस्ता करण्याच्या पद्धती आणि रस्ता करत असताना ज्यांच्या शेतातून रस्ता जातो त्यांचा विरोध, या सगळ्या गोष्टी माणुसकीच्या भावनेनं राज्यकर्त्यांनी पाहायच्या असतात. एखाद्या भागात जात असताना ती योजना त्या भागाला विरोध असेल तर त्या भागातल्या जनतेशी चर्चा केली पाहिजे, सल्लामसलत केली पाहिजे, त्यांच्याशी इतकूच केलं पाहिजे. जी गोष्ट मान्य नाही ती गोष्ट करण्याचा हट्ट सरकार का करतंय. यामुळं राजू शेट्टींनी घेतलेले सगळे मुद्द्यांचा शंका येण्यासारखा भाग सगळ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, सरकारला विनंती की ज्या भागात तुमच्या रस्त्याचं स्वागत असेल तिकडे रस्ता करा, आमचा विरोध नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्यापासून
चंदगड आणि खाली मात्रा देवीपर्यंत तो रस्ता तुम्ही घ्यायला लागलाय. सगळ्या गावांचा, सगळ्या तालुक्यांचा, सगळ्या जिल्ह्यांचा तुम्हाला विरोध आहे. तरी देखील आपण हा रस्ता करू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यात कशामुळे निर्माण झाला? आमचे रोहित पवार तिकडं पंढरपूरला उपोषणाला बसले. त्यांची मागणी आहे की कुठली अट न घालता सरसकट माफी द्यावी. उद्धव ठाकरेंनी या लोकांना माफी दिली. त्यांचा विचार का नाही करणार? जो रेग्युलर कर्ज देऊन थकला, आता 5 वर्ष नेहमी बँक भरली, त्याला विशेष अनुदान का देणार नाही? आणि त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही जे काही पैसे खर्च करणार त्यात रोहित पवारांनी मागणी केली तर 10,000-20,000 कोटी अजून वाढतील. तुमच्याकडे 1 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे आहेत असं दिसतंय रस्ता करायला. एवढे जर पैसे तुमच्याकडे असतील आणि एवढा संपन्न महाराष्ट्र तुमच्या नेतृत्वाखाली झाला असेल तर आधी महाराष्ट्रातल्या थकलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्या. महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाली काम करणाऱ्या, कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणाऱ्या, वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काम करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पैसे द्या. महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं सगळं हलगर्जीपणा असं दाखवताय तर मग पाणी पुरवठ्याच्या योजना 25-26 हजार योजना थांबलेल्या आहेत. सरकारकडे पैसे नाहीत म्हणून या सगळे प्रश्न सोडवा. ते प्रश्न सोडवल्यानंतर जर सगळं हलगर्जीपण वाटलं तर कदाचित अशा मोठ्या साहसाच्या मागे लागत. मी आज या निमित्तानं तुम्हाला विनंती करेन, वेळ अपुरा आहे. 10 वाजता आचारसंहितेची मर्यादा आहे, कारण निवडणूक चालू आहे विधान परिषदेची. आपल्या सर्वांना कामेरीत आल्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. रणजित पाटलांनी